हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. चला तर आपण आता पुढच्या उदाहरणाला सुरुवात करूया. पुढचं उदाहरण नंबर आहे 9. त्यामध्ये भागीदार आहे वैभव, संजय आणि संतोष. हे उदाहरण पण कशावर आधारित आहे? वन पार्टनर बिकम इन्सॉल्वंट. एक भागीदार जेव्हा भागीदारी संस्थेतनं काय होतो, दिवाळखोर होतो तेव्हा. आता उदाहरण सोडवताना आपण काय करतो, पहिल्यांदा बॅलन्सेस ट्रान्सफर करतो. बघा तर आता काय सांगितलं तर कॅपिटल बॅलन्सेस दिले होते. पहिला भागीदार कोण होता? वैभव. वैभवचा बॅलन्स किती आहे? 36,000. संजयचा 27,000. आपण टाकून घेऊ. यांचे क्रेडिट बॅलन्सेस आहे म्हणून इथं बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. वैभवच्या कॉलमला 36,000, त्यानंतर संजयच्या कॉलममध्ये 27,000 रुपये. त्यानंतर काय म्हटलं तर क्रेडिटर्स. आता क्रेडिटर्स काय करतो आपण? लायबिलिटी कुठं ट्रान्सफर करतो? लायबिलिटी जी आहे ती रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करतो. म्हणून इथं म्हणायचं काय? बाय सन्ड्री लायबिलिटीज अकाउंट. बाय सन्ड्री लायबिलिटीज अकाउंट. एंट्री काय होते? जेव्हा आपण रिलायझेशनला लायबिलिटी ट्रान्सफर करतो त्यावेळेस एंट्री होते इच लायबिलिटी अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. म्हणून रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला इथं म्हणायचं काय? बाय सन्ड्री लायबिलिटीज. त्याखाली म्हणू आपण काय? क्रेडिटर्स. क्रेडिटर्स किती होते तर 12,000चे, तर हे घेतले इथे 12,000 रुपये. त्यानंतर पुढं म्हटलं तर बघा बँक ओव्हरड्राफ्ट. आता पाठीमागच्या उदाहरणासारखंच याही उदाहरणामध्ये कॅशचा किंवा बँकेचा बॅलन्स ॲसेट साईडला न देता कुठं दिला आहे? लायबिलिटी साईडला दिला. म्हणजे काय? हा ओव्हरड्राफ्ट आहे म्हणून बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला हा क्रेडिट बॅलन्स आहे म्हणून क्रेडिट साईडला म्हणायचं आहे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. किती रुपये तर 18,000 रुपये. ते आपण 18,000 रुपये इथे घेतले आणि ओव्हरड्राफ्ट आहे म्हणून इथे ब्रॅकेटमध्ये आपण टाकून देऊ काय? ओव्हरड्राफ्ट. त्यानंतर पुढे जाऊ ॲसेट साईडला. ॲसेट साईडला काय म्हटलं तर बघा मशिनरी, गुडविल, स्टॉक अँड डेटर्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्यानंतर संतोष कॅपिटल अकाउंट. आता पहिल्यांदा बॅलन्सेस ट्रान्सफर करून घेऊ. मग संतोष कॅपिटल अकाउंटचा डेबिट बॅलन्स दिला आहे तर तो आपण डेबिटला घेऊ. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. कुणाचा दिला आता? संतोषचा. म्हणून आपण संतोषच्या कॉलममध्ये घेऊ 3,000 रुपये. ते घेतले. त्यानंतर काय म्हटलं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स दिला आता 18,000 रुपये. आता हे जो संचित तोटा आहे तो पण आपल्याला काय करायचा आहे? पार्टनर्सला डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. म्हणून वर्किंग नोटमध्ये आपण पहिली वर्किंग घेऊ काय? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. किती होते? 18,000. ते हे 18,000 रुपये काय करायचे आपल्याला? डिस्ट्रीब्यूट करायचे. तर डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी आपल्याला आवश्यक काय? त्यांचा रेशो. इथं ॲडजस्टमेंट नंबर 4मध्ये सांगितलेलं आहे बघा त्यांचं रेशो 8:4:3. म्हणजे एकूण रेशो किती झाले? 15. म्हणजे 18,000ला कितीने भागावं लागणार? 15ने. मग 15 एक 15, बरोबर आहे की नाही? शिल्लक राहिले 3 आणि 15 दुने 30. म्हणजे एका भागासाठी किती आले? 1200 रुपये आले. तर पहिल्याचा भाग किती आहे? 8. मग 1200 गुणिले 8, 12×8 = 96, 9,600. दुसराचा भागीदार जो आहे दुसरा भागीदार त्याचा हिस्सा किती? 4. मग 12×4 = 48, 4,800. आणि तिसरा भागीदार जो आहे त्याचा हिस्सा किती आहे? 3 म्हणून गुणिले 3, 12×3 = 36 म्हणजे 3,600. आता हे जे काही डिस्ट्रीब्युशन केलं हे आपल्याला काय करायचं आहे? पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला टाकून द्यायचं आहे. का बरं पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला? तर हा काय? संचित स्वरूपाचा तोटा आहे. तो काय करायचा आहे? पार्टनर्सला आपल्याला डिस्ट्रीब्यूट करून द्यायचं आहे. म्हणून एंट्री काय होईल? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मग पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला हे बघा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला मी इथं म्हटलं टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. किती रुपये? पहिल्याच्या वाट्याला किती आले ते? 9,600. मग इथे घेतले हे 9,600. पहिला म्हणजे कोण? वैभवच्या वाट्याला आले 9,600. संजयच्या वाट्याला आले 4,800 आणि संतोषच्या वाट्याला आले 3,600 रुपये. आता हा झाला प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स. आता राहिले काय? ॲसेट. जसे आपण लायबिलिटी ट्रान्सफर केल्या तसे आपल्याला काय करायचे आहे? ॲसेट पण ट्रान्सफर करायचे. कुठं? रिलायझेशन अकाउंटच्या डेबिटला. मग जेव्हा आपण रिलायझेशन अकाउंटच्या डेबिटला ॲसेट ट्रान्सफर करतो त्यावेळेस एंट्री काय होते?
रिलायझेशन अकाउंट डेबिट टू सन्ड्री ॲसेट्स अकाउंट किंवा इच ॲसेट्स अकाउंट. तर आपण इथे लिहू टू सन्ड्री ॲसेट्स अकाउंट, टू सन्ड्री ॲसेट्स अकाउंट. कोणकोणत्या ॲसेट्स आहे? तर पहिली होती काय? मशिनरी. पहिली ॲसेट काय होती? मशिनरी. मग मी इथे घेतो मशिनरी. मशिनरी रुपीज किती होते? 6,000 रुपये. इथे घेतले बघा इनर कॉलमला 6,000. त्यानंतर दुसरं आहे गुडविल. इथे घेतले गुडविल. गुडविलची किंमत किती होती? 9,000 रुपये. हे घेतले 9,000. त्यानंतर तिसरी मालमत्ता होती स्टॉक अँड डेटर्स. एकत्र दिलेले आहेत बघा, स्टॉक अँड डेटर्स. स्टॉक अँड डेटर्स यांची किंमत किती दिली ती? 57,000 रुपये दिली ती. किती रुपये दिले ते? 57,000. त्यानंतर बाकीचं प्रॉफिट अँड लॉस आपण डिस्ट्रीब्यूट केला आणि कॅपिटल बॅलन्स पण घेतला. तर आता ह्या तिघांची बेरीज किती येते? तर ह्या तिघांची बेरीज येते 72,000 रुपये. किती येते? 72,000. ते आपण काय केले? बाहेरच्या कॉलमला घेतली. त्यानंतर आता आपल्या काय झाल्या? ॲसेट पण ट्रान्सफर झाल्या, लायबिलिटी ट्रान्सफर झाले, बॅलन्सेस ट्रान्सफर झाले. पुढं काय सांगितलं तर बघा आता, संतोष इज डिक्लेअर्ड इन्सॉल्वंट सो फर्म इज डिझॉल्व अँड ॲसेट रिलाइज ॲज फॉलोज. कोण इन्सॉल्वंट झालं? संतोष नावाचा भागीदार इन्सॉल्वंट झाला आणि मालमत्ता खालीलप्रमाणे विकल्या. तर बघूया आता कशा विकलेत. स्टॉक अँड डेटर्स रुपीज 54,000. स्टॉक आणि डेटर्स किती रुपयाला विकले? 54,000ला विकले. गुडविल विकून काही आलं नाही, नील म्हटलं. आणि मशिनरी विकली बुक व्हॅल्यूला. ठीक आहे ना. मग मालमत्ता विकल्या म्हटल्यानंतर पैसे कुठे येणार? बँकेत. आणि मालमत्ता जाणार कुठून? रिलायझेशनमधून. म्हणून आपली एंट्री काय होते? बँक अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. मग बँकेच्या डेबिटला म्हणायचं आहे काय? टू रिलायझेशन अकाउंट. टू रिलायझेशन अकाउंट. रक्कम आपल्याला माहीत नाही, आपण बघूया. आणि रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला काय म्हणायचं आहे? बाय बँक अकाउंट. काय म्हणायचं आहे? बाय बँक अकाउंट. पहिल्यांदा काय घ्यायचं? काय काय विकलंय? स्टॉक अँड डेटर्स. स्टॉक अँड डेटर्स किती रुपयाला विकले? स्टॉक अँड डेटर्स 54,000 रुपयाला. बरोबर. गुडविल तर काय नील सांगितलं. आणि मशिनरीची बुक व्हॅल्यू घ्यायची. मशिनरीची बुक व्हॅल्यू किती होती? 6,000 रुपये. मग खाली म्हणायचं आहे मशिनरी. मशिनरी रुपीज 6,000. म्हणजे एकूण किती झाले? 54 आणि 6 इथं झाले 60,000. मग मालमत्ता विकून किती रुपये आले? 60,000 रुपये आले. मग आता इथं आपण 60,000 घेतले. इथं बँकेच्या डेबिटला 60,000 रुपये पण आपल्याला घ्यावे लागणार. जे आपण लिहिले नव्हते ते आता काय केले? लिहून घेतले. म्हणजे ही होती पहिली ॲडजस्टमेंट, ती झाली क्लिअर. दुसरी ॲडजस्टमेंट, क्रेडिटर्स अलाउड डिस्काउंट ॲट 10%. क्रेडिटर्सवर किती डिस्काउंट दिला? 10%. आता बघा क्रेडिटर्स किती होती इथं समजून घेऊ. क्रेडिटरची रक्कम किती होती? 12,000 रुपये. किती रुपये होते? 12,000. त्यावर किती टक्के सांगितले आपल्याला? 10% सांगितले. हे 2 शून्य गेले, 2 गेले, गुणिले 10 केलं 1,200. म्हणजे 12,000 मधून किती वजा केले? 1,200 गेले. शिल्लक राहिले 10,800. म्हणजे 10,800 रुपये कोण देते? बँक देते. कसला खर्च आहे? रिलायझेशनचा खर्च आहे. आणि पेड कोण करतं? तर बँक करते. म्हणजे एंट्री काय होणार? रिलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. मग रिलायझेशनच्या डेबिटला म्हटलं टू बँक अकाउंट, कंसात काय म्हणणार आहे? क्रेडिटर पेड केले म्हणून क्रेडिटर्स किती रुपये? तर 10,800 रुपये. आता तसंच त्याचा दुसरा परिणाम द्यावा लागेल बँकेच्या क्रेडिटला. बाय रिलायझेशन अकाउंट. बाय रिलायझेशन अकाउंट किती रुपये? तर 10,800 रुपये. ही झाली आपली दुसरी ॲडजस्टमेंट. त्यानंतर जाऊया आपण ॲडजस्टमेंट नंबर 3 मध्ये. संतोष कुड पे ओनली 25 पैसे इन रुपी ऑफ द बॅलन्स ड्यू. आता बघा संतोष जो आहे तो इन्सॉल्वंट झाला आणि तो 25 पैसेच काय करतोय? 1 रुपयातले 25 पैसे फक्त देतोय त्याला व्यवसायात आणाव्या लागणाऱ्या पैशांपैकी. तर ही ॲडजस्टमेंट आपण काय करू? थोडी नंतर बघू, कारण की बाकीच्या ॲडजस्टमेंट सोडून झाल्यानंतर शेवटी आपण त्याच्याकडे लक्ष देऊया. चौथी ॲडजस्टमेंट होती बघा प्रॉफिट शेअरिंग रेशो. हा फक्त काय केला आहे? चौथी ॲडजस्टमेंट काय? फक्त त्यांचा रेशो सांगितला आहे. आता पाचवी ॲडजस्टमेंट बघा. ए कंटिंजंट लायबिलिटी अगेन्स्ट द फर्म ₹9,000 इज क्लिअर्ड. एक अशी संभाव्य देयता निर्माण झाली की जी आपल्याला 9,000 रुपये द्यावी लागली. संभाव्य देयता म्हणजे काय? की एखादं देणं अचानकपणे देण्याची वेळ येणं.
तर अशी संभाव्य देयता किती रुपये तयार झालेली आहे? 9,000 रुपये आपल्याला काय करावे लागणार आहे? या भागीदारी संस्थेची बरखास्तीकरण करत असताना द्यावे लागणार आहे. म्हणून कसला खर्च आहे? रिलायझेशनचा खर्च आहे. कोण देत आहे? तर बँक देणार आहे. म्हणून जर्नल एंट्री काय होईल? रिलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. म्हणजे रिलायझेशनच्या डेबिटला परत आपल्याला म्हणायचं आहे काय? टू बँक अकाउंट. रक्कम किती आहे? 9,000 रुपये. आता हे 9,000 कसले? तर काय म्हणणार कंसात मी म्हणतो काय? कॉन्टिंजंट लायबिलिटी. कॉन्टिंजंट लायबिलिटी. ओके. आता जसं आपण रिलायझेशन अकाउंटच्या डेबिटला पहिला इफेक्ट दिला, तसा दुसरा इफेक्ट आपल्याला द्यायचा आहे बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला. काय म्हणायचं आहे? बाय रिलायझेशन अकाउंट. बाय रिलायझेशन अकाउंट. किती रुपये? तर 9,000 रुपये. हा आपला इफेक्ट झाला. म्हणजे बघा आता ही 5वी ॲडजस्टमेंट पण आपली काय झाली? क्लिअर झाली. चौथी तर काय आहे? रेशोज आहे त्याच्यामध्ये. आता आपल्याला पुढं काय म्हणायचं बघा, पुढं काय सांगितलं होतं त्यांनी की संतोष जो होता तो काय झाला होता? इनसॉल्वंट झाला होता. संतोष काय झाला होता? इनसॉल्वंट. आणि त्याला जी काही रक्कम आणावी लागते, मग इनसॉल्वंट झाला म्हणजे काय की तो व्यवसायात जी काही रक्कम आवश्यक आहे ती आणू शकत नाही व्यवसाय बंद करण्यासाठी. ठीक आहे ना. मग आता व्यवसाय बंद करताना त्याला किती रुपये आणावे लागतात, किती रुपये कमी पडतात हे आपल्याला माहिती नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? रिलायझेशन अकाउंट क्लोज करावं लागणार आहे. तर आपण पहिल्यांदा आता काय करणार? रिलायझेशन अकाउंट क्लोज करून घेऊ. बघा तर मग आता रिलायझेशन अकाउंटची कोणती साईड जास्त दिसते? रिलायझेशन अकाउंटची डेबिट साईड जास्त दिसते. 72 आणि 10 82, 82 आणि 9 82 9 91 91,800. इथं डेबिट साईड किती आली? 91,800. मग क्रेडिट पण किती यायला पाहिजे होती? 91,800 यायला पाहिजे. मग 91,800 येण्यासाठी, बरोबर आहे की नाही? क्रेडिट साईडला 91,800 येण्यासाठी किती कमी पडतात? तर मग 91,800 वजा क्रेडिट साईडची टोटल 60 आणि 12 किती झाले? 72. हे काय केले? 72,000 आपण काय केले? वजा केले. 0 0 808. 11तनं 2 गेले, खाली राहिले 9. 8मधून 7 गेले, खाली राहिला 1. म्हणजे किती राहील शिल्लक? 19,800. म्हणजे रिलायझेशन अकाउंटला काय झाला? लॉस झाला. बाय लॉस ट्रान्सफर्ड टू कॅपिटल अकाउंट. हा जो काही रिलायझेशनचा लॉस आहे आपण कुठं ट्रान्सफर केला? कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केला. मग कॅपिटल अकाउंटचे जे भागीदार आहे त्यांची नावं आपल्याला लिहायची. पहिला भागीदार कोण आहे? तर वैभव. दुसरा भागीदार कोण आहे? संजय. आणि तिसरा भागीदार कोण आहे? संतोष. ओके. आता हा जो काही तोटा आहे 19,800 रुपये हा आपल्याला ह्या 3 भागीदारांना द्यायचा आहे. तर त्यांचा रेशो काय सांगितलं होता? रेशो इथे लिहायचा राहिला होता त्यांचा. ठीक आहे, इथे लिहूया 8:4:3 हा त्यांचा काय होता? रेशो होता. मग आता 19,800 रुपयांना काय करायचं आपल्याला? या रेशोने भागायचे. मग एकूण रेशो किती आहे? 8 आणि 4 12 आणि 3 15. म्हणजे 15ने काय करायचं आहे? भाग द्यायचा आहे. मग 15 1 15. इथं राहिले शिल्लक किती? 4. 15 त्रिक 45. पुन्हा शिल्लक राहिले 3. वरून घेतला 0. 15 दुने 30. म्हणजे एका हिश्श्यासाठी किती आले? एका हिश्श्यासाठी किती आले? 1,320 रुपये. म्हणून आता जो काही लॉस डिस्ट्रीब्युशन आहे इथं पाहिजे तर मी म्हणतो बघा, वर्किंग नोटमध्ये पण म्हणतो काय? लॉस डिस्ट्रीब्युशन. लॉस डिस्ट्रीब्युशन बघा 19,800 भागिले किती केले? 15. बरोबर उत्तर किती आलं? तर 1,320. बरोबर. मग पहिला कोण होता? वैभव. वैभवचा हिस्सा किती आहे? 8. म्हणून 1,320 गुणिले 8. मग 8 0 0 8 2 16 हातचाला 1 8 त्रिक 24 आणि 1 25 हातचाले 2 8 1 8 आणि 2 10. त्यानंतर दुसरा भागीदार कोण आहे? दुसरा भागीदार आहे संजय. मग संजयचा हिस्सा किती आहे? 1,320 गुणिले 4. बरोबर. मग 4 0 0 4 2 8 4 त्रिक 12 हातचाला 1 4 1 4 आणि 1 5. म्हणजे 5,280. आणि तिसरा आहे कोण? संतोष. मग संतोषला किती येतो बघा आता तोटा? संतोष इज इक्वल टू किती? 1,320
गुणिले त्याचा हिस्सा किती आहे 3, मग 3 0 0, 3 दुने 6, 3 त्रिक 9 आणि 3 एक 3, 3960. आता ही रक्कम काय करायची आपल्याला, ही रक्कम काय करायची आहे रिअलायझेशनला लिहायची आहे. मग वैभवच्या वाट्याला किती आले इथे लिहूया 10,560 रुपये. संजयच्या वाट्याला किती आले 5,280 रुपये. तिसरा भागीदार आहे संतोष 3,960 रुपये. असा एकूण रिअलायझेशनला तोटा किती झाला होता तर 19,800 रुपये. किती तोटा झाला होता 19,800 रुपये. आता हा लॉस जो आहे तो ट्रान्सफर केला आपण, बरोबर की नाही. म्हणजे काय एंट्री झाली पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. आता रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला आपण लिहिला तर दुसरा इफेक्ट द्यायचा आहे पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला. मग इथे म्हणायचं काय टू रिअलायझेशन अकाउंट, टू रिअलायझेशन अकाउंट कंसात काय म्हणणार आहे हा काय आहे लॉस आहे. किती आलं तर 10,560, त्यानंतर 5,260 280 आणि 3,960. त्यानंतर आपण काय करतो कोणत्या भागीदाराचा अकाउंट पहिल्यांदा क्लोज करतो आपण जो भागीदार काय झाला आहे इन्सॉल्वंट झाला आहे. मग कोणता भागीदार इन्सॉल्वंट झाला तर संतोष काय झाला इन्सॉल्वंट झाला. मग संतोषची डेबिट साईड जास्त दिसते किती आहे जादा बघा मग 0 606 9 6 15 हातचाला 1 3 3 6 3 3 9 आणि 1 10 10,560 रुपये. मग इकडे पण किती यायला पाहिजे 10,560 रुपये यायला पाहिजे. म्हणजे बघा आता 10,560 रुपये कुणाला कमी पडतात संतोषला. किती रुपये कमी पडतात संतोषला 10,560 रुपये कमी पडतात, बरोबर की नाही. ही रक्कम कमी पडते. आता आपल्याला जायचं आहे ॲडजस्टमेंट नंबर 3 जी आपण सोडवली नव्हती त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. संतोष कुड पे ओनली 25 पैसे इन रुपी. म्हणजे काय एका रुपयातले तो किती आणतो फक्त 25 पैसे आणतो. किती एका रुपयातले 25 पैसे आणतो. म्हणजेच काय की आपल्याला आता काय करावं लागणार आहे 1 रुपयाबरोबर 100% पकडू आपण. 1 रुपयाबरोबर 100%. म्हणजेच जर 10,560 रुपये हे जर 100%साठी आहे तर 25%साठी किती हे आपल्याला शोधायचे. म्हणजेच आपल्याला काय कॅल्क्युलेशन करावं लागणार बघा इथं वर्किंग नोटमध्ये मी दाखवतो, बरोबर. मग आता संतोष म्हणतो इथं त्याला किती रुपये कमी पडले होते 10,560, बरोबर. त्यापैकी तो किती आणतो 25 पैसे आणतो, बरोबर की नाही. किती पैशांपैकी 100 पैशांपैकी, बरोबर की नाही. म्हणजेच काय 25 एक 25 25 चोक 100 आपण भाग देऊन घेतला. आता शिल्लक राहिले किती 10,560 भागिले किती 4. आता 4 एक 4 4 दुने 8 शिल्लक राहिले 2 6 चोक 4 सक 24 4 सक 24 शिल्लक राहिला 1 4 चोक 16 म्हणजे एका हिश्श्यासाठी किंवा 25 पैसे जर तो आणतो एका रुपयातनं, बरोबर की नाही. म्हणजे तो 2,640 रुपये सध्या घेऊन येतो. कोण घेऊन येतो संतोष घेऊन येतो. किती रुपये 2,640 रुपये घेऊन येतो. मग जर पैसे आणत असेल तर पैसे येतील कुठं बँकेमध्ये. म्हणून एंट्री काय होईल बघा. मग एंट्री काय बनणार आहे 10,560 पैकी 25% रक्कम आणतो किंवा 25 पैसे आणतो तर रक्कम किती आली 10,560ला आपण काय केलं 4ने भागलं उत्तर आलं 2,640. मग 2,640 रुपये तो काय करतोय घेऊन येतोय. मग घेऊन येत असेल तर काय एंट्री होईल बँक अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मग बँकेच्या डेबिटला काय म्हणणार टू कोण पैसे आणतोय संतोष म्हणून टू संतोष कॅपिटल अकाउंट. किती रुपये आणतोय 2,640 2,640 आणि संतोष कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला म्हणायचे काय बाय बँक अकाउंट किती 2,640. म्हणजे बघा आता 10,560 मधून 2,640 जर वजा केले बघा 10,560 वजा 2,640 ही रक्कम जर वजा केली 6तनं 4 गेले 2 15तनं 6 गेले
खाली राहिले 9 आणि इथं राहिला 9, 9मधून 2 गेले, खाली राहिले 7, म्हणजे 7,920 रुपये तरी आणखी बाकी आहे, बरोबर की नाही. म्हणजे ही रक्कम त्याला काय होते, कमी पडते, ही रक्कम तो आणू शकत नाही. जेव्हा 7,920 रुपये संतोष आणू शकत नाही त्यावेळेस इतर राहिलेले भागीदार त्याला मदत करू लागतात. म्हणजे कोण, वैभव आणि संजय. आता बघा ही जबाबदारी कुणाची, आता हे पैसे आणण्याची जबाबदारी कुणाची, आता वैभव आणि संतोषची. मग आता हे पैसे आणणार, पण कसे आणणार, त्यांच्या रेशोनुसार. बघा मग आता किती रुपये, 7,920 रुपये हे दोघं जण आणणार. कोण कोण, वैभव आणि संजय आणणार. त्यांचा हिस्सा काय, 8/4 आहेत, बरोबर की नाही. म्हणजेच काय, आपण आणखी शॉर्टकट करून घेऊ. 4 1 4, 4 2 8, म्हणजेच रेशो काय तयार झाला, 2:1. मग 7,920 भागिले काय केलं, 3 केलं, बरोबर. 3 1 3, 3 2 6, शिल्लक राहिला 1. त्यानंतर 3 सक 18, शिल्लक राहिला 1. 3 चौक 12, म्हणजे पुन्हा भाग गेला किती, 2,640चा. ज्याचा एक हिस्सा आहे त्याने आणायचे 2,640. मग ज्याचा 2 हिस्सा आहे त्याला गुणिले काय करावं लागणार, आपल्याला काय करावं लागणार, गुणिले 2 करावं लागणार. म्हणजे गुणिले 2 करू, 0 4 2 8, 6 2 12, हातचाला 1, 2 2 4 आणि 1 5. म्हणजे बघा 5,280. म्हणजे वैभव किती रुपये मदत करू लागतो, 5,280 वैभवने आणायचे आहेत आणि 2,640 संजय मदत करू लागतो. मग आता याची जर्नल एंट्री काय होणार, याची जर्नल एंट्री बनते बघा, एंट्री पण इथे समजावून सांगतो. मग वैभव किती मदत करू लागतो, वैभव कॅपिटल अकाउंट डेबिट, तो किती मदत करू लागतो, 5,280 रुपये. त्यानंतर संजय किती मदत करू लागतो, संजय कॅपिटल अकाउंट डेबिट, तो किती मदत करू लागतो, 2,640 रुपये. अशी एकूण हे दोघं मिळून कुणाला मदत करताय, तर संतोषला. म्हणून इथं काय म्हणणार, टू संतोष कॅपिटल अकाउंट किती रुपये, 7,920 रुपये. आता ही जी काही जर्नल एंट्री झाली, या जर्नल एंट्रीची आपल्याला करायची आहे लेजर पोस्टिंग. मग वैभव आणि संजयच्या डेबिटला, म्हणजे वैभव कॅपिटल आणि संजय कॅपिटलच्या डेबिटला म्हणायचं काय, टू संतोष कॅपिटल अकाउंट, टू संतोष कॅपिटल अकाउंट किती रुपये, तर 5,280 आणि 2,640. आता हे झालं डेबिटला. आता क्रेडिटला काय करायचं, कुणाच्या क्रेडिटला, संतोष कॅपिटलच्या क्रेडिटला म्हणायचे बघा, बाय कोणी कोणी किती मदत केली, आता बाय परत इथं घेणार वैभव कॅपिटल अकाउंट. वैभवने किती मदत केली, तर 5,280 रुपये. आणि बाय संजय कॅपिटल अकाउंट, त्याने किती मदत केली, तर 2,640 रुपये. म्हणजे बघा इथे काय केलं की संतोष हा दिवाळखोर झाल्यामुळे, इन्सॉल्वंट झाल्यामुळे तो फक्त 10,560 मधले 2,640च रुपये त्याने आणले. मग उरलेली रक्कम कोण मदत करू लागलं, वैभवने त्याचा हिस्सा 2 असल्यामुळे 5,280 रुपये मदत केली आणि संजयचा हिस्सा 1 असल्यामुळे त्याने 2,640 रुपये मदत केली. अशामुळे काय झालंय, संतोष अकाउंट किंवा संतोषचं कॅपिटल अकाउंट दोन्ही बाजूला काय झालं, समान रकमेला टोटल झालं. त्यानंतर बघा आता संतोषची क्रेडिट साईड आणि डेबिट साईड दोन्ही बाजू कशा आल्यात, समान आल्यात. त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे संजय अकाउंट. संजय अकाउंटची क्रेडिट साईड किती आहे, 27,000 आणि डेबिट किती येते बघा आता, 4,800, 5,280 आणि 2,640. यांची बेरीज करू, 0 0, 8 4 12, हातचाला 1, 8 1 9, 10 11, 6 17, हातचाला 1, 5 5 10 2 12. आता 27,000 मधून 12,720 रुपये वजा करायचे. मग इथं राहिले 8, इथं राहिले 9, 9तून 7 गेले, खाली राहिले 2, इथं राहिले 6, 6तून 2 गेले 4 आणि 81, 2तनं 1 गेला 1.
14,280. इथं किती कमी पडतात? 14,280 कमी पडतात. आता तसंच आपल्याला कुणाचं वैभवची क्रेडिट साईड बघायची. वैभवची क्रेडिट साईड आली किती? 36,000 रुपये. किती आहे? 36. मग डेबिट किती येते? डेबिटची टोटल करून घेऊ आपण आधी. 9,600. बघा 9,600, 10,560, त्यानंतर 5,280, 5,280. बघा आता 0 0 8 आणि 6 14, हात चाला 1, 7 आणि 5 12 आणि 2 14, हात चाला 1, 10 आणि 5 15, हात चाला 1. किती आले? 25,440. आता 36,000 मधून आपल्याला काय करायचे? हे 25,440 वजा करायचे. आता वजाबाकी करू. 0 0, इथं आले 10, 10तनं 4 गेले, खाली राहिले 6, 9, 9तून 4 गेले, खाली राहिले 5. आता 5 5 गेले 0, 3 मधून 2 गेले, खाली राहिला 1. 10,560. इथं किती कमी पडले? 10,560 रुपये. त्याला नाव काय दिलं? टू बँक अकाउंट दिलं. आता बँकेच्या क्रेडिटला, इथं आपण घेतलं पार्टनरच्या डेबिटला. आता बँकेच्या क्रेडिटला आपल्याला म्हणायचं आहे काय? बाय वैभव कॅपिटल अकाउंट 10,560 आणि बाय संजय कॅपिटल अकाउंट किती घ्यायचे? 14,280. किती घ्यायचे? 14,280. आता बघा बँकेची डेबिट साईड येते 62,640. तर क्रेडिट साईड पण समान यायला पाहिजे. तर आता आपण करून पाहूया. क्रेडिट साईडची टोटल 18,000 प्लस 10,800 प्लस 9,000 प्लस 10,560 आणि 14,280. आता यांची बेरीज आपण करून पाहू. 0 0, 8 आणि 6 14, हात चाला 1, 8 आणि 1 9, 9 आणि 5 14, 15 16, हात चाला 1, 9 9 2 18, 18 आणि 4 22, हात चाले 2, 2 आणि 1 3 4 5 6. किती आले? 62,640. क्रेडिट साईड पण किती येते? 62,640. तर अशा पद्धतीचे हे उदाहरण होतं की ज्यामध्ये संतोष नावाचा भागीदार काय झाला होता? इन्सॉल्वंट झाला होता. थँक्यू.